नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज बरं झंपर शिवले तर मी दाखवते तुम्हाला. हो का, आज हुक ही बसावली, आता परत झंपर शिवले तर. हो का, बरं जाऊन द्या, दाखवते एकच मिनिट. ह्याला हुक, ह्याला राहिलंय आता हुक बसवायची. त्याला बसवायची हुक. आता जेवण केलं. आज काय पूर्ण फॅमिली घरीच आहे आपली. आज पूर्ण फॅमिली घरी आहे. कसं वाटतंय? आज सुट्टी आहे ह्यांना. आज सुट्टी आहे पुरीला, त्याच्यामुळं पूर्ण फॅमिली आज घरीच आहे. तुला लय झोपीनं खाल्ली सकाळ सकाळ. तर भाऊ बहिणींनो, काल मला बऱ्याच कमेंट आल्यात की दाजीला कापड घे घरी वापरायला. आता दाजीला कापड कशी घ्यावी, कुठनं घ्यावी, लेकीला चित्रा त्यांच्या. होय, पप्पाला लय कापड येतं. टी शर्ट आणलं नाही का आता मी? टी शर्ट, परत नाईट पॅन्ट, ड्रेस. तुम्हाला तर दावलेत आहे मी थोडा भाऊ बहिणीनं. टी शर्ट नसत्याला दावलं. बरीच लय कपडे आणले ती भाऊ बहिणींनो दाजीला तुमच्या. रात्री मी व्हिडिओ टाकलेला, त्याच्यावर मी कमेंट वाचली होती की दाजीला घरी वापरायला पूनमताई शर्ट घ्यावा, टी शर्ट. तर बरंच सदर पेंट मस्त सगळं दाजीला आणलेलं आहे, पण दाजीच घालीत नाही त्याला. आता मी तरी काय करू? हा, काय करणार सांगा? मी काय नाही करू शकत. राहू दे. तर भाऊ बहिणीनं, आता अजून मी कमेंट वाचली होती की पूनमताई कुठं जाती येत नाही त्या, ती लय म्हणजे चांगलं आहे घर सोडून. नाही तसं म्हणायला मी कुठंच जात नाही. आपलं घर भलं ना आपण भलं, लेकरं भलं. तर ती कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो, जीवन गर्दीत हरवून जाण्यापेक्षा कधी बी एकटं राहिलेलं बरं असतं. बरोबर का नाही? जिंदगी की राहों में रंज गम के मेले है, भीड़ है कयामत की और हम अकेले है. एकटच जीवनात राहून एकटं जेवढं राहील तेवढं आपल्यासाठी स्वतःसाठी चांगलं असतंय. काय म्हणायचं? आणि ती पोरींना पण मी ती सवय लावलेली आहे. एकटं राहायचं, जास्त गर्दीत हरवून नाही जायचं. एकटं राहून आपल्या जीवनाचा मार्ग काढायचा. गर्दीत राहून कधी हरवून नाही जायचं. गर्दीत राहणारा माणूस स्वतःला हरवून जातो. त्यापेक्षा एकटं राहून आपलं अस्तित्व निर्माण करायचं. ती काय मग अशा कला शिकायच्या घरात बसून? माझ्या बघायच्या कला. चल तुला थ्रेडिंग करायला शिकवते. आण दोरा, चल. नको क्रिया नाही, तू आण दोरा, चल. तुला बी शिकवते. चल, तू बी शिक्की का निस्तीत झोपून बसूनच राहतीस? उठ लवकर. उठली का? आण दोरा. हाय का? ह्या पुरीला तर लय मुलकाचा कटाळा आहे भाऊ बहिणींनो. ती काय काढली तो? प्रयत्न करायचा. असं झोपून राहूस तर जीवनात जे आपल्याला येत नाही ह्या गोष्टीचा प्रयत्न केला तर जीवनात खूप सक्सेसफुल होताल. भरपूर प्रयत्न केल्यावर परमेश्वर पावतो. असं झोपून राहणाराची जिंदगी नाही. जरा कला जोपासाय शिका. जणांचा दोरा उठ. तिला तर लय कटाळा सगळ्या गोष्टीचा. आज काय ह्या बाईंकडे स्वयंपाक होता. ह्या बाई त्या बाईंकडे संध्याकाळचा असतो, ह्या बाईंकडे सकाळचा असतो. तर ह्या बाईंनी स्वयंपाक केला म्हणून त्या बाई आज निवांत झोपूनच आहे त्या.
बसून राहणार हा बसून नाही राहायचं, कला कला शिकायच्या. पप्पा तर बसूनच राहत नाही तर काय ना काय करतातच. हा पप्पा बघ कसं बसून राहत नाही, तो पप्पाचं चाललंय काहीतरी बाहेर दाखवत. थांब तुला शिकवते आधी मी, मग माझं करत जा. माझं मी स्वतःच केलेलं आहे भाऊ बहिणीनं. किधर गए पिताजी, मुलींके पिताजी? ये ये इकडे. मुलींके पिताजी बाहेर आहेत. ये इकडे तुला शिकवते. अगं तिला उठवा आता नाही तू बस. तिला लय माझ्या जीवाचा मुलकाचा कटाळा अरे येतो मला. बयाला. हा लय येत, हो तुला सगळं येत. मी नाही माझ्या पायावर करणार, माझे पाय दुखते. मग कशावर करणार? पाया पायावर ती मला येतं. धर ना. काय करू? फिरव. फिरव. 3-4 गेले काय बस. धर. धर बरं, काढ बरं माझ्या पायावरच. लांब अगं मेंटला ही दोरा घेतोय हातात. धर. हा धर असं. इकडं. दोन, तीन, चार. असं कर. तिच्या फार पायावली तिच्या. हातावली कर. धर. चल तुझ्यासाठी माझा हात दानाला लावते मी. चल शिक. हे धर का तू बी. आज लवकर उठ. उठ नाही तर धन धन कमीन. तसं नाही, मला असलंच येतं. तसलं नको शिकू तू. दुसऱ्याचं करायचं शिक. घे ते मला त्यासाठी कर. अगं पण ही तुटलंच आता. झाला द्वारा. ते ह्याच्या थाळी ड्रावर मध्ये वडायचे. तो दोरा घेऊन जा. दोरा असं फिकू नका, लय मोला मागायचं असतंय ती. ए उठे. मग काय होतंय बरं हात फुटती तर इथं रोज तुम्ही इथे थांबवला किती अगं काय तुला बोलू आणि काय म्हणू. काहीच नको बोलू तुला. रडकाव चालू. काम करा, काय म्हणते तुझ्या पायात लावायला. पावलं बांधू. दुखायचं नाही मी. हातावर माझ्या हातावर आहे ती केस. ये काढ. आता बघ मी हो एक वरणार रेंजच होईल. तुला शिकवते ना मी. तोंडा धर आधी दोरा. तोंडा. हा. हा. 4-5 टाके येते. तोडू नको. लई लांब का इतका कशाला हे केलं. इथं थोडं धरायचं. धर. तिकडून वाढायचं. अगं मिनिटला ते हातात धरते. मी असंच हाताने वाढते. नाही हाताने नाही वाढायचं. तू धर हातात. इकडे बघ. हे धरलं का? 1 2 3 4 5 6. असं कर. ही हातला असा. हा ही धर. हो आमच्या धरला का? हा हो खेळावं ही. ह्याच्या चिमट्यात केस घावली पाहिजे.
फिकडाची तुझा हातची तुला दाखवते जी जी ही केस आहेत तर तिथं इथं जा. असंच कर ना कर कर काय माझी कर मी आयुष्यात माझं कधी नसतं. अगं तू तस येत हिला येत पण हिथं नाही असा ही प्लेनच द्वारा हिथं गाठ होऊन देऊ नको ना सरळ राहू दे ना हा 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 शिक तसा प्रयत्न करतो इथं गेलं. किती त्रास होतो. अगं शिताईला गुटळू नको ना दोरा असा कर ना काय मेंटला वाली गेलंय इथं गाठ होती इथं असा गोळा नाही झाला पाहिजे ते काय अगं पटरा पटरा हो का असं करायचं इकडे त्याला दाखवायचं अगं नवीन आहे समजून घे की जरा. निघते ती केस पण तुला ट्रेनिंगची गरज आहे इकडं 1 2 3 4 5 6 6 ही आहे ना ही असंच राहिलं पाहिजे पटापटा जाऊ करून मग अगं इथं माझा जीव चाललाय कोणाला सांगत नाही. तुझी तुला इप्स करायचंय ना तुझं इप्स काढ बरं काढ बरं तिथं आली अय मम्मी इतकं नको माझा हात जीव चालू करायचं मला कसं होईल मग मी करणारच नाही वाढू दे बागे बुवा होती शिक शिक तसं असं करून नाही तू बी शिक एवढं 4 पैसे वाटायला बाया पोरा आल्या ना यो पडला असता मोबाईल माझा बाया पोरा आल्या तर ह्यांना शिका लाभत जाईल पोरा हिथलं मोठं घर राहू दे ना असं काय करतीस डोक्याला लागल्यावर हा तोंडाने वडायचं तोंडाने असं राहतात तेवढी निघाली आणि हिथं लय बारीक नाही धर करायचं ही असं धर ना हातात बस यार तरा चोख निघते नारळ आणायचा एक नारळ दोघीला 2 नारळ आणा नारळाच्या ह्याच्यावर असा हे करायचं नारळ नारळ आणायचा सोलायचा आणि त्याची केस काढायची नारळाची नारळ शिकाय तुम्हाला दाजी ओ दाजी आज कसं वाटतंय मग घरी आहे फॅमिली बरोबर इकडे या ना 2 मिनिट गोळा झाला तो सगळा यार तरा 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 आणि आपल्याला करायचं असल्यावर असं करायचं हा आपल्याला करायचं असल्यावर मग इथं गाठ मारायची ही एवढ्या मला तसलंच येतं अगं तसल्यानी जात तसले नाही तर दुसऱ्याचं नाही तसल्याने करायचं स्वतःच करायचं असल्यावर तसल्याने करायचं हे काय मी केलंय ना माझं मीच करते भावा बहिणीनं त्याच्यामुळे म्हणलं मम्मीच्या भोवयालाच काय दिसायला लागलं
कशा दिसायला लागल्या? आधी दिसत नव्हती केल्यावर दिसायला लागली. माझं मीच येत आहे करते. ती उडी उडू त्या मम्मीच्या माझे दिसतात मला ती डोळी. चला भाऊ बहिणींनो, घ्या मग सगळ्यांनी काळजी. शिकावती भवया कोरायला. पार्लर टाकायचं हिला पार्लर. आणि तिला काय टाकायचं या? ती झोपायचं कसं, ती ट्रेनिंग घेणार सगळ्यांचं. सगळ्यांना काही ट्रेनिंग द्यायची. ज्याला झोप येत नाही त्यांनी तिच्याकडे ट्रेनिंग. कुणाला अनिद्रा असली तर सांगा, अनिद्रेवाल्यांनी या तिच्याकडे ट्रेनिंग घ्यायला. चला भाऊ बहिणीनो, दाजी अव भावा बहिणींचं म्हणणं आहे, मी तुम्हाला कपडे घ्याय ना, तुम्हाला घालाय कपडे नाही तर तुम्ही रात्री फटक्या शर्टावर होता. अव तुम्हाला टी शर्ट घ्यायला लावलेत आहे मला. हा निघले का पण केस? मग तुम्हाला आहेत का नाही कपडे? मग तुम्ही का म्हणून असं करताय? बायकोला नाव ठेवायसाठी करतात काय तुम्ही तसं? मग एवढं टी शर्ट घेणं असून का मग घालत नाही? अव तुमचा दाजी काय करतो भाऊ बहिणीनं, फटके कपडे घरी घालताय आणि कामाला चांगले नवी कपडे घालताय. कसं काय करायचं सांगा आता तुम्हीच. आता हे आणलेली नाही ते हे. हो का, नाईट पेंटिंग ह्यानं आणले ते आहे का? टी शर्ट रात्री फटका सदरा तुमच्या अंगावर. हो का, हाताने घातलं असेल ती फटकन. फक्त नाही चांगलं. कसं काय करू, कुणाला सांगू? हा एवढी कापड असून सुद्धा नवऱ्याने माझा खेळ खेळ लावलाय, तमाशा लावलाय. तमाशा लावलाय माझ्या जीवा जन्माचा. कपडे घाला. कपडे घाल ना बाबा यो, फाटक्या तुटके उतरा. फाटकी तुटकीच कपडे घालतोय या. काय करावं? हा कसं सांगू? दाजीला असा रिंगणात वाढावा लागेल मला, असा कापडा सगळं गठुडं बांधून घेऊन.